नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अति संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतामध्ये मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतात धृतराष्ट्र या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राणीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक यांनी कोणतेही वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजले. या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगेबाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये घडून आला. प्रश्न क्रमांक 10, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॉडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय दंडसंहितेचे निर्माता कोण आहे? भारतीय दंडसंहितेचे निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दौलताबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भव्य स्नानगृहाचे
अवशेष डॅश डॅश येथे सापडले. भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. तर ऑप्शन क्रमांक 1 नगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रत ही सांगितलेले आहे. मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तपश्चर्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गता डॅश डॅश मानला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गता डॅश डॅश यांना मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हिंदुस्थानचे सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. तर ऑप्शन क्रमांक 1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लर्क वसतिगृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमधील पंचारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता. बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाची निगडीत होता. तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण होता. उर्दू भाषेचा निर्माता कोण होता. तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण. स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. तर ऑप्शन 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 2 आदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केली. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय. सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय.
तर ऑप्शन क्रमांक 1 सेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गिरिजा हे कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरिजा हे कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 एरंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना व स्थान कोणते? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची व स्थापना व स्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 1989 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ डॅश डॅश आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चोंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदबिबी महल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार ही कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 असा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरले आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फलोत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राला डॅश डॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्राला डॅश डॅश किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 720 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, डॅश डॅश या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. डॅश डॅश ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, निबंकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे? निबंकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फलटण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवला आहे? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24,
तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्रकिनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणता जिल्हा सिंचनाखाली आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणता जिल्हा सिंचनाखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतारा कोणत्या दिशेला आहे? तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतारा कोणत्या दिशेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सुवर्णदुर्ग किल्ला कुठल्या तालुक्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दापोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदिर कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हेदवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोकणात कोणती वने आढळतात? कोकणात कोणती वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कटिबंधीय सदाहरित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 धुप्पावेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे? धुप्पावेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रात डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही. महाराष्ट्रात डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेल्या सुरक्षा दल कोणते? महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेल्या सुरक्षा दल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 फोर्स 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य
कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालय आहेत? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नांदेड परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही? नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रॉ याचा अर्थ काय होतो? रॉ याचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणते संगणकीकरणाची योजना चालू आहे? महाराष्ट्र व भारत पोलीस दलात खालीलपैकी कोणते संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 CCTNS हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र पोलीस दलाचे रेझिंग डे म्हणजेच ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र पोलीस दलाचे रेझिंग डे म्हणजेच ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 फौजदारी कायदेशी संबंधित IPC या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे? फौजदारी कायदेशी संबंधित IPC या शब्दाचे पूर्ण रूप अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंडियन पिनल कोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 CSIR हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 IPC म्हणजे काय? IPC म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय दंडसंहिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कुठे आहे? महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय? केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 कोब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुन्हे तपास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 11 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? भारतीय पोलीस सेनेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 IPC अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करत असते? IPC अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक 2 ठाणे व रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या प्रशिक्षण संचालनाची स्थापना डॅश डॅश या वर्षी करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या प्रशिक्षण संचालनाची स्थापना डॅश डॅश या वर्षी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1906 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 IAS IPS परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात? IAS IPS परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 केंद्रीय लोकसेवा आयोग हे आपले करेक्ट. प्रश्न क्रमांक 28 पोलीस उपनिरीक्षक हे पद यांच्यामार्फत भरली जाते. पोलीस उपनिरीक्षक हे पद यांच्यामार्फत भरली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? आहेरे येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रणिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नक्षलवादी चळवळीला उगम असलेला हा नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो? नक्षलवादी चळवळीला उगम असलेला हा नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करते? महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करते? तर ऑप्शन क्रमांक 2 गृह विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय राखीव बटालियन सह राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्र किती गट कार्यरत आहेत? भारतीय राखीव बटालियनसह राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रात किती गट कार्यरत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 19 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोरेगाव मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडले गेल्यावर त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडले गेल्यावर त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 SEB हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 MS-20 हा RTO क्रमांक पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे? MS-20 हा RTO क्रमांक पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रात IRB म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कुठे आहे? महाराष्ट्रात IRB म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 स्थानिक स्वराज्य महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश डॅश इतके आरक्षण देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश डॅश इतके आरक्षण देण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध
सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक 2 बळवंतराय मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती? महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्राम स्तरावरील घटक कोणता? महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्राम स्तरावरील घटक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामपंचायत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश डॅश असते. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 1 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे. कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ग्रामपंचायतीचे अ व क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात? ग्रामपंचायतीचे अ व क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ग्रामीण मार्गची देखभाल डॅश डॅश संस्था करते. ग्रामीण मार्गची देखभाल डॅश डॅश संस्था करते. तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पदसिद्धीचा सर्वप्रथम स्वीकार केला? भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य साठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी डॅश डॅश वर्ष पूर्ण असावे लागते. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी डॅश डॅश वर्ष पूर्ण असावे लागते. तर ऑप्शन क्रमांक 2 21 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत? ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर डॅश डॅश आहे. पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रामपंचायत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांना किमान
वय किती असावे लागते? ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 24वा, पंचायत राज व्यवस्थेला घटना दुरुस्तीचे घटनात्मक दर्जा देण्यात आला. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीचे घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 73व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डॅश डॅश ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डॅश डॅश ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दापोली व शिर्डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधी सुरुवात झाली? राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधी सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 2000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत? जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाच्या नवीन तरतुदी डॅश डॅश या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था व विषयांच्या नवीन तरतुदी डॅश डॅश या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. तर ऑप्शन क्रमांक 2 74व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदान संबंधित तत्वाची शिफारस पुढीलपैकी कोण करतो? पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदान संबंधित तत्वाची शिफारस पुढीलपैकी कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य वित्त आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या चालविला जातो? महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती अधिनियम 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, नगरपाल हे पद ब्रिटिश काळातून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले? नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता, ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 दोन्ही, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 महापौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गावांच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? गावांच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 तलाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती असते? महाराष्ट्र पोलीस पाटील चे मासिक मानधन किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3,000 रुपये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 2 हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशात आहे? हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणता किरण वापरतात? डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणता किरण वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 लेझर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणता रोग या विषाणूमुळे होत नाही? पुढीलपैकी कोणता रोग या विषाणूमुळे होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 भूताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे? युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूमितीतज्ञ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट हुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 महामाया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुणे बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दिवे घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भीमा नदीवरील उजनी धरण खालीलपैकी नावाने ओळखले जाते? भीमा नदीवरील उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 यशवंत सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खानापूर पठार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? खानापूर पठार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चोला हे महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चोला हे महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधील पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ब्राह्मणवेल हे महाराष्ट्रामधील पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उनवरे, खेड, अरवली महाराष्ट्रातील पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उन्हाळे,
उन्हाळे, खेड, अरवली हे महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामधील अष्टविनायकांची कोणते गणपती मंदिर आहे? थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामधील अष्टविनायकांची कोणते मंदिर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिंतामणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1988 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाळा रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 समुद्री महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? समुद्र महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 काजू या फळाचे महाराष्ट्रामधील संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? काजू या फळाचे महाराष्ट्रामधील संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वेंगुर्ला सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनसाठी प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनसाठी प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नरोरा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशामध्ये पहिले कार्बन मुक्त राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? देशामध्ये पहिले कार्बन मुक्त राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशामधले पहिले धूम्रपानमुक्त राज्य कोणता आहे? देशामधले पहिले धूम्रपानमुक्त आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी? भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? भारतामध्ये पहिल्या सर्व निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 1 1952 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बहिष्कृत भारत जनता समता ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बहिष्कृत भारत जनता समता ही वृत्तपत्र खालीलपैकी कोणाची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 तत्वबोधिनी सभा ही खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तत्वबोधिनी सभा ही खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हिंदू नेपोलियन खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हिंदू नेपोलियन खालीलपैकी
कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ही घोषणा खालीलपैकी कोणाची आहे? सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ही घोषणा खालीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कवी इक्बाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी चालवले? महाराष्ट्र धर्म या नावाने मासिक खालीलपैकी कोणी चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धुन्याचा सोडा याला खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे? धुन्याचा सोडा याला खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हेमोफिलिया हा रोग कोणता रोग आहे? हेमोफिलिया हा रोग कोणता रोग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुवंशिक रोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या घटकाचा कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो? खालीलपैकी कोणत्या घटकांचा कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वनस्पतीला संवेदना भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? वनस्पतीला संवेदना भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बारडोली सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोली सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती? अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 गदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य हे सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून डॅश डॅशांना ओळखले जाते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून डॅश डॅशांना ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 डॅश डॅश यास भारताचा प्रथम व्हाईसरॉय गणले जाते. डॅश डॅश यास भारताचा प्रथम व्हाईसरॉय गणले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 लोकमान्य टिळक पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि डॅश डॅश या 4 बाबींचा समावेश होता. लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि डॅश डॅश या 4 बाबींचा समावेश होता. तर ऑप्शन क्रमांक 1 बहिष्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे? भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनाचे सदस्य नव्हते? खालीलपैकी कोणते कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेचे सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतात रेल्वे तारायंत्र पोस्ट याची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कालकीर्तीत झाली? भारतात रेल्वे तारायंत्र
पोस्ट याची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कालकीर्तीत झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मुळशी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी येथील शेतकऱ्यांनी सत्याग्रह केलेल्या नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सेनापती बापट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पुरंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. 18 साताराच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली? साताराच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली? तर ऑप्शन क्रमांक 2 रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दिल्लीच्या तख्त्यावर बसलेली पहिली स्त्री कोणती? दिल्लीच्या तख्त्यावर बसलेली पहिली स्त्री कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 रझिया सुलतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मोनालिसा या चित्राचे चित्रकार कोण होता? मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लिओनार्डो द व्हिन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1818 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 आंबेडकर व गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला होता? महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता कोणी सुरू केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोखरू गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1906 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. दा. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश डॅश जिल्ह्यातील आहे? शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश डॅश जिल्ह्यातील आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 शिवाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश तालुक्यात झाला. शिवाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश तालुक्यात झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्नर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटच्या दरबारी सरदार होते. शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटच्या दरबारी सरदार होते. तर ऑप्शन क्रमांक 2 आदिलशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 चांदबिबीची राजधानी कोणती होती. चांदबिबीची राजधानी कोणती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली. तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भूदान चळवळीचे जनक कोण होते. भूदान चळवळीचे जनक कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सरपदवी कोणी परत केली. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सरपदवी कोणी परत केली. तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे लेखण्या सोडा व बंदूक हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुकी हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिली. तर ऑप्शन क्रमांक 3 वि. दा. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय नौदलचा जनक कोणाला संबोधले जाते. भारतीय नौदलचा जनक कोणाला संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती. महाभारतात आपली अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मंगल पांडे यांनी डॅश डॅश येथील छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांनी डॅश डॅश येथील छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. डॅश डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बाबू गेनू हे सत्याग्रही कुठे शहीद झाले. बाबू गेनू हे सत्याग्रही कुठे शहीद झाले. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लक्ष्मण कानेरे यांनी डॅश डॅश नाशिकच्या कलेक्टरचा वध केला. आनंद लक्ष्मण कानेरे यांनी डॅश डॅश नाशिकच्या कलेक्टरचा वध केला. तर ऑप्शन क्रमांक 1 जॉक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इतिहासातील लाल बाल पालमध्ये पाल म्हणजे डॅश डॅश हे होते. इतिहासातील लाल बाल पाल म्हणजेच डॅश डॅश हे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे व केव्हा झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे व केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई 1885 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 1674 हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मणिभवन हे कोणत्या लहान व्यक्तीशी संबंधित आहे? मणिभवन हे कोणत्या लहान व्यक्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुंबई भेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते? मुंबई भेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हिटलरने मांडलेल्या विचारसारणीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 नाझीवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गेटवे ऑफ इंडिया उभारणी इंग्लंडचा कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? गेटवे ऑफ इंडिया उभारणी इंग्लंडचा कोणता महाराजांच्या आगमनाच्या निमित्त करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 जॉर्ज 5वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश हा वेद संगीताचा उगम मानला जातो? डॅश डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची नावे काय होती? दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची नावे डॅश डॅश होती? तर ऑप्शन क्रमांक 1 लिटल बॉय ऑफ फॅटमॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मो इक्बाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पंचशील करार भारताने डॅश डॅश बरोबर केला? पंचशील करार भारताने डॅश डॅश बरोबर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चले जाव चळवळ म्हणजेच भारत जोडो चळवळ केव्हा सुरू झाली होती? चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जनगण मन या भारतीय राष्ट्रीय गीताची रचना कोणी केली होती? जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शिवाजी महाराजांच्या वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे? शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंदखेड राजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलविण्यात आली? वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलविण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते आहे? लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी डॅश डॅश याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला? रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी डॅश डॅश याचा मौर्याने पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेल्युलर निकेटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 बंगालमध्ये डॅश डॅश ही क्रांतिकारक संघटना कार्यरत आहे? बंगालमध्ये डॅश डॅश ही क्रांतिकारक संघटना कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
अनुशीलन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या विभागाचे प्रमुख डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीत दिला? करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीत दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 चली जाव चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र दत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? महाराष्ट्र साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 नारायणराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली होती? अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचा राष्ट्रपती कोणाला म्हणतात? भारताचा राष्ट्रपती कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवराई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पोरबंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली होती? इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोण थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित आहे? खालीलपैकी कोण थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 बेळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती? आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता? चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता? तर ऑप्शन क्रमांक 3 कनिष्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार डॅश डॅश हे होय? मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार डॅश डॅश हे होय? तर ऑप्शन क्रमांक 2 हातकुराड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश डॅश या सह आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती. महात्मा गांधीजीच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश डॅश आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 विनायक आपटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेल्या अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेल्या अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी
ठिकाणी होणार होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधीजी कोणत्या राज्यात होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लासीची लढाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली होती? अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळबाबा वलंगकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 2 ऑक्टोबर 1869 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली होती? भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी कोणीही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार डॅश डॅश रोजी संपन्न झाला होता? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार डॅश डॅश रोजी संपन्न झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 24 सप्टेंबर 1932 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तुरुंगामध्ये सरकारी धोरणाच्या निषेधार्थ खालीलपैकी कोणत्या क्रांती प्राणांकित उपोषण केले असता त्याचा अंत झाला होता? तुरुंगामध्ये सरकारी धोरणाच्या निषेधार्थ खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी प्राणांतिक उपोषण केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगाराचा युवराज असे कोणी संबोधले होते? गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगाराचा युवराज असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दीनबंधू या नावाने कोणाला ओळखले जाते? दीनबंधू या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स अँड्र्यूज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बाबू जगजीवन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोल्हापुरात स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? कोल्हापुरात स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 भास्करराव जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली येथील लॉर्ड हॅस्टिंग्सवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? दिल्ली येथील लॉर्ड हॅस्टिंग्सवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंटबॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशन 1936 मध्ये डॅश डॅश येथे भरले होते? इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशन 1936 मध्ये डॅश डॅश येथे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलताननी आक्रमण केले होते? महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलताननी आक्रमण केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अल्लाउद्दीन खिलजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35
36वा महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसवले होते? महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मलिक अंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे तर ऑप्शन क्रमांक 4 अष्टप्रधान मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय होते? भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सुखदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जापानी रेडिओवरून संदेश देताना डॅश डॅश ही घोषणा दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जापानी रेडिओवरून संदेश देताना ही डॅश डॅश घोषणा दिली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 चलो दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 39वा 1 ऑक्टोबर 1949 रोजी यांचे नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले. 1 ऑक्टोबर 1949 रोजी नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 मओ ते तुंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली होती? इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले? कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता? अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 निक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 2 माद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 दशमान पद्धती व शून्याची संकल्पना प्राचीन या डॅश डॅश ने जगाला दिलेल्या देणग्या होत. दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन जगाला दिलेल्या देणग्या होत. तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिशचे पंतप्रधान कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिशचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड केमेंट ॲटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पंचशील तत्वे 1954 मध्ये डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 रोलट कायदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पवनखिंड कुठे आहे? पवनखिंड कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विशालगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कुणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? कुणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले होते? आष्टी तालुक्यातील ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13
महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश डॅश याने बिदर येथे बदिरशाहीची स्थापना केली होती. डॅश डॅश याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अमीर बरीद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॅश डॅश हे शिवाजीचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे होते. डॅश डॅश हे शिवाजीचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 मोरोपंत पिंगळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुतलीबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली? भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जैन धर्माचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण होती? दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 रझिया बेगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दिल्लीहून देवगिरीला राजधानी राजा कोणता? दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राजा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 हॅम्पी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? टिपू सुलतान याचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीरंगपट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बंगालमध्ये मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती? बंगालमध्ये मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अब्दुल लतीफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1971 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शाहिस्तेखान हा नात्याने औरंगजेबचा डॅश डॅश होता. शाहिस्तेखान हा नात्याने औरंगजेबचा डॅश डॅश होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोकमान्य टिळक लिखित सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? लोकमान्य टिळक लिखित सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सिंधू संस्कृतीमधील लोक डॅश डॅश या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते. सिंधू संस्कृतीमधील लोक डॅश डॅश या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येतो. तर ऑप्शन क्रमांक 1 तांबे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतात सर्वात जास्त शिलालेख डॅश डॅश यांचे प्राप्त झाले आहेत. भारतात सर्वात जास्त शिलालेख डॅश डॅश यांचे प्राप्त झाले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अशोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश या शास्त्रात ऐतिहासिक वस्तूचे जतन केले जाते. डॅश डॅश या शास्त्रात ऐतिहासिक वस्तूचे जतन केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 वस्तू संग्रहालय शास्त्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण भाषेत निघत असे. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण भाषेत निघत असे. तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र डॅश डॅश हे आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र डॅश डॅश हे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33
टाइम मॅगझिन हे जगातील सर्वात लोकप्रिय नियतकालिक डॅश डॅश या देशातून निघते. टाइम मॅगझिन हे देशातील सर्वात लोकप्रिय नियतकालिक डॅश डॅश या देशातून निघते. तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोव्यात पहिले मुद्रालय डॅश डॅश यांनी सुरू केले होते. गोव्यात पहिले मुद्रालय डॅश डॅश यांनी सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देवगिरी लिपीत छपाईसाठी खिळे डॅश डॅश यांनी बनवले होते. देवगिरी लिपीत छपाई खिळे डॅश डॅश यांनी बनविले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स विल्किन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश या शहरावरून पंजाब व हरियाणा या 2 राज्यात विवाद आहे. डॅश डॅश या शहरावरून पंजाब व हरियाणा या 2 राज्यात विवाद आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इजिप्तमध्ये पर्यटक प्रामुख्याने डॅश 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 पाहण्यासाठी येतात. इजिप्तमध्ये पर्यटक प्रामुख्याने डॅश डॅश पाहण्यासाठी येतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पिरॅमिड्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश डॅश शहरातील बाबरी मस्जिद पाडली गेली. डॅश डॅश शहरातील बाबरी मस्जिद पाडली गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 अयोध्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रात नाणकशास्त्राचा अभ्यास डॅश डॅश यांनी केला आहे. महाराष्ट्रात नाणकशास्त्राचा अभ्यास डॅश डॅश यांनी केला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गह खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कागदाचा शोध लावण्यापूर्वी लिखाणासाठी डॅश डॅश या झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी डॅश डॅश झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. तर ऑप्शन क्रमांक 4 सालवृक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल.